प्रणिती शिंदे यांनी काही अंतर आज रिक्षाने प्रवास केला। सोलापूर काँग्रेसच्या लोकसभा उमेदवार प्रणितीताई शिंदे यांनी मुद्द्याचं बोलावं या अभियानाला सुरुवात केली आहे। अभियानांतर्गत प्रणिती शिंदे यांनी रिक्षाने आज प्रवास केला। या अभियानाच्या माध्यमातून सोलापुरातील विविध समाज घटकांशी त्यांनी संवाद साधण्याचा प्रयत्न केला। सोलापुरातील होम मैदानात आज प्रणिती शिंदे यांनी या रिक्षा चालकांशी संवाद साधला। होम मैदानात मोठ्या संख्येने जमा झालेले रिक्षा चालक या अभियानांतर्गत शेतकरी, महिला, युवक या घटकांशी प्रणिती शिंदेंचा संवाद रिक्षा चालकांनी प्रणिती शिंदे यांनी दर्शवलेला पाठिंबा आपल्याला दिसून येतोय। आणि तुम्हाला माहितीये की तुमची बहीण ही तुमच्यासोबत होती आहे आणि पुढे पण शेवटच्या श्वासापर्यंत तुम्ही एकटे नाही आहात। तुमच्या प्रत्येक आई अडचणी तुमच्यासोबत आहे, हे कधीच विसरू नका। आणि तुम्ही मला आशीर्वाद द्या, या युद्धासाठी चालली आहे तर तुमचा आशीर्वाद चूक चालली आहे, कारण का ही लढाई आपल्या सगळ्यांची लढाई आहे आणि विजय तुमचा झाला पाहिजे एवढंच या ठिकाणी सांगते। आणि मी शेवटच्या श्वासापर्यंत तुमच्या सोबत आहे, कधीच विसरू नका। पण आता आपल्याला लढायचं आहे आणि हे जे भाजप सरकार ज्यांनी आपल्यावर मागच्या 10 वर्ष अन्याय केला, अत्याचार केलाय, त्रास दिलाय, त्यांना आता हरवायचं आणि पुन्हा एकदा काँग्रेसला या ठिकाणी निवडून आणायचंय तुमच्या फायद्यासाठी, सर्वसामान्यांच्या फायद्यासाठी, गोरगरीब आणि महिलांच्या फायद्यासाठी। काँग्रेस पक्षाचा आहे की मागच्या 10 वर्षात या सोलापुरात जे भाजपचे खासदार होते त्यांनी काहीही या सोलापूरसाठी केलं नाही। ना साधी पाईपलाईन आणू शकले, ना एक रोजगार आणू शकले, ना साधी विमान सेवा सुरू करू शकले आणि वर तर महागाई पण कमी करू शकले नाही। जे वचन आपल्याला दिलेलं की महागाई कमी करू किंवा 2 कोटी रोजगार उपलब्ध करून देऊ ते काहीही या ठिकाणी भाजप सरकारकडून झालं नाही आहे। आणि म्हणून आज जेव्हा त्यांची उमेदवार येतात तेव्हा मागच्या 10 वर्षात काय काम केलं आहे ते दाखवू शकत नाही आहेत। आणि म्हणून जो प्रचार असतो त्याचं विषयांतर करून दुसरीकडे घेऊन जाण्याचा त्यांचं षडयंत्र आहे। आज सोलापूरची जनता त्यांना सांगते की मुद्द्याचं बोला, मागच्या 10 वर्षात तुम्ही काय केलं हे या ठिकाणी सांगा आणि मुद्द्यावर आम्ही त्यांना आणणार आहोत। चिमणी मी सांगितलं, चिमणी पाडली घाई गडबडीत, पण विमान सेवा पण अनेक असे प्रश्न आहेत, अनेक असे वचन आहेत जे भाजप सरकारने दिलेत पण त्याची पूर्तता होऊ शकली नाही। लोकांचा फक्त वापर करण्यात आला मताधिक्यासाठी, लोकांना दिशाभूल करण्यात आलं आणि आज ज्या लोकांनी त्यांना प्रेमापोटी मतदान केलेलं त्याच लोकांचा विश्वासघात होत आहे। त्यांच्या पोटावर पाय देण्याची परिस्थिती या ठिकाणी निर्माण झाली आहे। ह्याच्यापेक्षा मोठा काय पाप असू शकतो? आणि जेव्हा त्यांना विचारतं की तुम्ही मागच्या 10 वर्षात काय केलं तेव्हा ते वेगळीकडेच प्रचार घेऊन जाण्याचा प्रयत्न करत असतात। पण लोक आता भोळी नाही आहेत आणि लोकांना पण एवढं तुम्ही वेगळं समजू नका। लोक हुशार आहेत, सुज्ञ आहेत आणि 100% यावेळेस लोक त्यांना त्यांची जागा दाखवणार।